नमस्कार. माझे नाव ईश्वरी समाधान वाघमारे. मी आता 4थीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलगाव आहे. मी तुम्हाला थोडक्यात 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावे. शिवरायांनी काय केले? झोपलेले होते त्यांना जागे केले. शिवरायांनी काय केले? झोपलेले होते त्यांना जागे केले. जागे केले, उभे केले. चालण्याच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण दिले. मावळ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण देऊन भगवी पताका कायम देवात ठेवणाऱ्या माझ्या राजांच्या त्यांनी नतमस्तक होते आणि मी माझ्या विचारात वळते. सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर जमलेले सर्व सन्माननीय आणि समोर बसलेल्या मर्द मावळ्यांना, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर विचार मंथन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अफजल खान फार झाले आता पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी व धाडसी राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक लढायांमध्ये शत्रूंचा पराभव केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी गनिमी कावा तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला. त्यांनी आपल्या स्वराज्याला समान न्याय व समानतेची वागणूक दिली. शेजारच्या नाक्यावर असतो, तेथून एखादी मुलगी चालली तर आम्ही म्हणतो बघ ती आली, आणि स्वतःला म्हणतो मी मावळा आहे शिव छत्रपतींचा. मावळा कसा असा, मी तुम्हाला त्याच्यावरून उदाहरण सांगते. मावळा असला पाहिजे हर हर मुरारबाजी सारखा, ज्यांनी शर्त लावली आपल्या प्राणांची. तेव्हा दिलेर खान म्हणाला, रुक मुरार, थांब मुरार, हा किल्ला मी घेईनच, पण तू माझ्याकडे ये, मी तुला हिरे मोती माणिक जहागीर देतो. तेव्हा हर हर मुरारबाजी म्हणाले, अरे दिलेर, आम्हाला वक्त बेमान झाला असेल, पण तू लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे रक्ताला बेमान नसतो. म्हणून माझा राजा सांगायचा, एक एक मावळा एक एक किल्ल्यासारखा आहे. मावळा मरेल पण किल्ला जाणार नाही. अरे म्हणतात ना, जगणारे ते मावळे होते, जगविणारा तो महाराष्ट्र. जगणारे ते मावळे होते, जगविणारा तो महाराष्ट्र. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो जिजाऊंचा शिवबा होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो जिजाऊंचा शिवबा होता. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवरायांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. मी तुम्हाला जिजामातेवरून 4-5 ओळीचे उदाहरण सांगते, ते तुम्ही ऐकून घ्यावे. रयतेचा राजा शिवबा माझा, रयतेचा राजा शिवबा माझा, मुलींनी माझं ऐकलंच पाहिजे. 4 इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चंद्रकोर लावा आणि आपले विचार चांगले ठेवा. जिजाऊंच्या प्रेरणेने प्रबोधनाचे कार्य घडावे. जिजाऊंच्या प्रेरणेने प्रबोधनाचे कार्य घडावे. संस्काराच्या अनुभवातून कार्य उजळावे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते.